नमस्कार, मी प्रशांत जोयकर. आपण आहोत कोल्हापुरातील महानगरपालिकेने उन्हापासून संरक्षण मिळावं म्हणून ठिकठिकाणी जाहिरातीचा बोर्ड लावलेला आहे. इतकंच काय, प्रसिद्ध माध्यमातून सुद्धा जाहीर केलेलं आहे की उन्हापासून संरक्षण काय करावं. उन्हापासून संरक्षण करत असताना महानगरपालिकेने 2 वर्षापासून एक प्रयोग केलेला आहे. कोल्हापुरातील 3 चौकात ओमाटाकी, लक्ष्मीपुरी, कोंडावळ आणि गंगावेश या ठिकाणी पाण्याच्या कारंज्या उभा करण्यात आलेल्या आहेत. या कारंज्याच्या माध्यमातून उन्हात उभारणाऱ्या कोल्हापुरातील नागरिकांना किंवा कोल्हापुरात येणाऱ्या नागरिकांना गारवा मिळावा, त्यांच्या अंगावर पाण्याचे तुषार जावे आणि थोडं त्यांना विसावा मिळावा, गारवा मिळावा म्हणून या उद्देशाने उभा करण्यात आलेला आहे. 1.5 कोटी खर्च करून या कारंज्या ज्या उभा करण्यात आल्या आहेत त्या मात्र कधी सुरू झाल्या असा प्रश्न नागरिकांना उपस्थित होत आहे. सर्वेराव माधव पवार, गंगावेश 505 लागतं. इथे 3-4 वर्षी बसवलेलं पाण्याचं ठिकाण माणसाची गारवा नाही आहे, नुसतं लावून ठेवलेलं आहे. माझं नाव गौरव मनोहर लांडगे. आज आपण आलेलो आहोत उमाटॉकीच्या चौकामध्ये. गेली 1.5 वर्षापूर्वी शहर सौंदर्याच्या नावाखाली आज 1.5 कोटी रुपयाचा चुराडा करून महानगरपालिकेने हे असे फाउंटन लावलेले होते व या ठेकेदाराने पुढील 5 वर्षे त्याचा मेंटेनन्स बघायचा होता. पण गेली वर्षभर हे फाउंटन बंद आहे. अशा वेळेने लोकांच्या पैशाचा हा नुसता चुराडा चालू आहे. छत्रपती शाहू महाराजांनी पूर्वीच्या काळी ज्या टायमाला ऊन वाढत असे त्या टायमाला बैलगाडीमध्ये छोट्या टाक्यातून रस्ते गार ठेवले जायचे. रस्त्याच्या आजूबाजूला पाणी मारले जायला का जनतेसाठी केलेलं असायचं, पण त्यामध्ये कसं खर्च हा कमी असायचा. परंतु हे एक फाउंटन 50 लाख रुपयाचा खर्च करून महानगरपालिकेने अक्षरशः जनतेला वेठीस आणलेलं आहे. त्यापेक्षा एका फाउंटनला 50 लाख रुपये खर्च करण्यापेक्षा त्या 50 लाख मधले फक्त 5 लाख रुपये जरी इथल्या कुठल्या जरी मुलांना किंवा मंडळा एखाद्या जर संस्थेला कोल्हापुरातल्या जर दिले असते तरी 5 का पुढील 10 वर्ष पूर्ण मेंटेनन्स त्यांनी बघितला असता. आलेलो गंगावेश मधल्या इथं आलेला इथला पण फाउंटन हा बंद आहे. तर माझी एक महानगरपालिकेला आणि कोल्हापूरच्या जनतेला कळकळीची विनंती आहे की इथे उत्तरेश्वर थाळी आहे. इथली लोक इथे फक्त 5 रुपयामध्ये गरजू लोकांना जेवायला देतात. एवढे मोठे महान कार्य इथे चालू आहे. तर इथून पुढे कोल्हापुरातील अशा प्रकारचे कुठलेही जर ठेके द्यायचे असले तर कोल्हापूरमध्ये भरपूर मोठमोठ्या तालमी आहेत, मोठमोठ्या संघटना आहेत. तर त्या लोकांना जर हे असे मोठे प्रोजेक्ट जर दिले तर ते बंद झाले आपल्याला त्यांना विचारता येतील. तर पुन्हा मुंबई, गुजरात इकडच्या बाहेरच्या लोकांना ठेके न देण्यापेक्षा कोल्हापुरातील लोकांना ठेके दिले पाहिजेत. तरच कुठे कोल्हापूरचा विकास होईल. नाहीतर नुसतं कोल्हापूरच्या जनतेने नुसतं टाचाळासन मारायचे व बाहेरच्या लोकांनी तूप रोटी खायची हे आता इथनं पुढे बंद झाले पाहिजे. गेले जवळजवळ 1.5 वर्षाला बंद आहे आणि या उन्हामुळे जो फायदा पब्लिकने मिळतो समाधान ते आता नाही आहे. आणि आता इथे सावलीत उभा आहे लोक मागत थांबतात सिग्नल पडल्यामुळं आणि त्या पब्लिकांच्यामुळे तक्रार होते. आणि गेले 5-6 महिने झाले त्याला एक गाडीने धडक दिली, ती पडलाय तर तसाच पडलाय. तेव्हापासून काही उपयोग नाही. सुदर्शन सुतार. गेली 1.5 वर्षापूर्वी महानगरपालिकेच्या वतीने सौंदर्यकरणाच्या नावाखाली अशा प्रकारचे फाउंटन लावलेले आहेत. परंतु गेली ही वर्षभर बंद आहे. तरी सुद्धा महानगरपालिकेचे कुठल्याही अधिकाऱ्यांच्याकडे लक्ष नाही. आणि कमीत कमी एकाला 50 लाख रुपये खर्च केलेला आहे. तरी जनतेच्या पैशामधून हा केलेला हा जनतेच्या ह्याच्यातनं अपव्यय आहे. त्याच्या ठेकेदाराला मोठे करण्यासाठी हे साध्या पद्धतीची पेटी केलेली आहे. ह्याच्यामध्ये एक पाण्याच्या टाकीने मोटर लावलेली आहे. हे आमच्या उद्यमनगर मधल्या कामगार लोकांना जरी करायला दिलं तरी ते 1 लाख रुपयाच्या करतील. परंतु त्याच्यासाठी हा 50 लाख रुपयाचा घोटाळा घातलेला आहे.